तर बाबा फवारणीची चांगली वेळ कुठली आहे की एखादा औषध त्याच वेळी म्हणजे जर कमी उष्णतेमध्ये जर फवारणी जर केली तर त्याचा इम्पॅक्ट चांगला राहतो असं कन्सिडर करा. नमस्कार, माझं नाव यशवंतराव राऊत आहे आणि पीएचडीचा स्टुडंट आहे की सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी मधून आणि द्राक्ष संशोधन केंद्र यांच्या कोलॅबोरेशन मध्ये संयुक्त विद्यमानं आपण एक सोल्युशन बनवलेलं आहे. तर आमची गावाकडे द्राक्षाची शेती आहे, आमच्या वडिलांची शेती आहे आणि आमच्या चुलत्यांची किंवा त्यांच्या मित्रांची शेती आहे. तर आम्ही असं बघितलं गावाकडे की महाराष्ट्रामध्ये 80% द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं. तर त्याच्यामध्ये हे 4 प्रकारचे जे आजार आहेत की बाबा दवण्या म्हणा, भुरी म्हणा, अँथ्रॅकनोज म्हणा किंवा करपा म्हणा की ह्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं 20 ते 40% नुकसान होतं. तर हे नुकसान आटोक्यात आणण्यासाठी आपण काय उपाययोजना करता येईल, तर ह्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की एक कम्प्लीट सोल्युशन शेतकऱ्यांसाठी बनवलेलं आहे की बऱ्याचदा शेतकऱ्यांना की आलेला आजार कळत नाही की बाबा पानावरती कुठला आजार आलता आणि त्यानंतर त्याला काय उपाययोजना करायला हवी हे पण समजत नाही. तर बऱ्यापैकी शेतकरी काय करतात की बाबा की मित्राला कन्सल्ट करून म्हणा त्यांच्या किंवा अजून कुणाला बाबा ऐकून फवारणी किंवा उपाययोजना करते. तर आपल्या ऍपमध्ये आपण काय करतोय की बाबा सोपं असणार आहे की ज्याच्यामध्ये काय करतोय की आपण शेतकऱ्याचा आपण प्लॉट रजिस्टर करतो की एकदा त्याचं आपण जर फार्म जर रजिस्टर केलं तर आपण त्या ठिकाणचे जवळचे जे काय हवामान खात्याचे वेदर स्टेशन असतील ते 3 वेदर स्टेशन घेतो. त्या वेदर स्टेशन नुसार त्या प्लॉटचं शेवटच्या 10 वर्षाचं आपण हवामान घेतो. त्यानंतर त्या प्लॉटचं जे काही मातीचं परीक्षण असेल तर त्या मातीच्या परीक्षणाचा आपण माहिती घेतो. ती माहिती आपण आपल्या ऍपमध्ये फिट करतो. फिट केल्यानंतर आपण काय करतो की त्या ठिकाणचं सोलर रेडिएशन कसे होते की बाबा उष्णतेची तीव्रता किती होती त्या ठिकाणी, पाऊस काळ किती झालेला आहे, कारण की पाऊस, उष्णता, हवामान, माती ह्या गोष्टींच्या मुळे आजार तयार होते. तर शेतकऱ्याला काय करायचं आहे की बाबा एकदा प्लॉट रजिस्टर केला की दररोज शेतामध्ये जायचं आहे, पानाचा फोटो काढायचा आहे. पानाचा फोटो काढला की आपला ऍप काय करणार की बाबा त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा आजार आलेला आहे ते आपलं ऍप डिटेक्ट करणार. ते मराठी भाषेमध्ये असणार की शेतकऱ्याला मातृभाषेत समजायला हवं की बऱ्याच शेतकरी अडाणी आहेत, त्यांना लिहायला येत नाही, वाचायला येत नाही. ते जर औषध आणायचं म्हणलं तर सांगतात की ह्या कलरची बॉटल पाहिजे म्हणतात आणि ज्या प्रमाणात आजार आलेला आहे त्याच प्रमाणात आपण त्याच्यावरती फवारणी करायला पाहिजे. जर माझ्याकडे जर कमी प्रमाणात जर आजार आलेला असेल तर मी त्याला जास्त प्रमाणाचं तीव्रतेचं औषध का फवारू. त्याच्यामुळे काय होतं की बाबा माझ्या खिशाला जळ बसते आणि शेतकऱ्यांचा बिनकामाचा काय म्हणायचं खर्च वाढतो. तर आपण काय करतो की जे द्राक्ष संशोधन केंद्र आहे की त्यांच्या नियमानुसार जी त्याच्यावरती उपाययोजना करायला हवी ती उपाययोजना आपण मराठी भाषेमध्ये शेतकऱ्यांना दाखवतो. पण बऱ्याच शेतकऱ्यांना मराठी वाचता येत नाही, तर आपण काय करतो की त्या ठिकाणी एक बटन दिलेलं आहे की त्याच्यावरती जर क्लिक जर केलं शेतकऱ्याने तर तीच माहिती त्याला मराठीमध्ये वाचून दाखवली जाईल की अडाणी शेतकऱ्याचा ह्याच्यामध्ये आपण विचार केलेला आहे की बाबा जो शेतकरी चांगलं कष्ट करतोय, उत्पन्न चांगलं काढतोय पण त्याला लिहिता वाचता येत नाही. दररोज जाऊन शेतकऱ्याला फवारणी करायची असते पण कधी करायला पाहिजे हे समजत नाही. तर बाबा फवारणीची चांगली वेळ कुठली आहे की एखादा औषध त्याच वेळी म्हणजे जर कमी उष्णतेमध्ये जर फवारणी जर केली तर त्याचा प्रादुर्भाव किंवा त्याचा इम्पॅक्ट चांगला राहतो असं कन्सिडर करा. तर अशा शेतकऱ्यांसाठी आपल्या ऍपमध्ये की स्प्रे घड्याळ म्हणून असणार आहे की बाबा जे दाखवेल की बाबा फवारणीची योग्य वेळ कुठलेली आहे. पण आता सपोज जर तुम्हाला जर लिहिता वाचता येत नसेल तरी पण तुम्हाला विचार करायची गरज नाही. त्या ठिकाणी एक हिरवं बटन असणार आहे, त्याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर ते तुम्हाला सांगायला चालू करेल की बाबा कधी तुम्ही फवारणी करायला पाहिजे आणि कधी नाही करायला पाहिजे. आता शेवटची गोष्ट अशी होती की शेतकऱ्यांचा खर्च किती होतो आणि उत्पन्न किती निघतं ह्याची त्यांना ताळमेळ लावायला सहसा जमत नाही, कारण की ते डायरेक्ट जातात उदार औषधं घेऊन येतात किंवा वहीमध्ये लिहून ठेवते. तर आपल्या ऍपमध्ये आपण अशी उपाययोजना केलेली आहे की बाबा दररोजचा जो काय जमा खर्च होतो तर ते डायरेक्ट ऍपमध्येच टाकू शकते आणि सध्याच्या स्थितीला प्लॉट चालू केल्यापासून तुमची पहिली जी तुम्ही हे केलेली आहे छाटणी केलेली आहे तेव्हापासून ते आतापर्यंत तुमचा किती खर्च झालेला आहे हे ऍप तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह तुम्हाला दाखवायला चालू करेल. तर हेही आपण आपल्या ऍपमध्ये कव्हर केलेलं आहे. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल आणि हे ऍप शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे, कारण की हे गव्हर्नमेंटचा उपक्रम आहे, हे कुठल्या कंपनीचं मार्केटिंग नाही. अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. तर नंबर आहे की 7709 83 40 88. धन्यवाद.